ह्यावेळी आपण जाणार आहोत एका अशा गावामध्ये ज्याबद्दल अजूनही फार कमी लोकांना माहीत आहे. पुण्यापासून अवघ्या काही किलोमीटरवर सह्याद्रीच्या कुशीत ढगांशी बोलणारं, धोक्यात हरवणारं हे आहे काळदरी. नमस्कार मंडळी. तर आपण आज काळदरी, पुरंदर तालुक्यातील हे एक गाव आहे, या ठिकाणी जायचं ठरवलं. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये हे गाव येतं. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि पाऊस तर भयंकर चालू आहे. काळदरी तर त्यासाठी ओळखली जाते कारण इथं खूप भयंकर पाऊस पडतो. काही ठिकाणी जायचं आपण कितीही ठरवलं तरी तिथे जाण्याची वेळ काही केल्या येत नाही. काळदरीचंही अगदी तसंच झालं. कधी वेळ नाही, कधी प्लॅन कॅन्सल, तर कधी अचानक आलेलं दुसरं काम. पण आज सगळं काही बाजूला ठेवलं कारण आज काळदरीला जायचंच होतं. आणि खरं सांगायचं तर आजचा हा प्रवास इतका खास असेल याची सुरुवातीला मलाही कल्पना नव्हती. काळदरी आणि पानवडी ह्या एरियाचं असं आहे की इथं पाऊस पडायला लागला ना किंवा मान्सून चालू झाला की भात लागवड चालू होती. थोडक्यात सांगायचं तर इथं आलं की कोकणात आल्यासारखं फील होतं. इकडे एक धबधबा दिसतोय, त्या धबधब्याकडे जाऊन येऊ. मला नाही वाटत की हा धबधबा कोणी एक्सप्लोअर केलेला असेल. जाऊन बघायला काय हरकत आहे. धबधबा तसा छोटा होता पण काहीतरी नवीन एक्सप्लोर करण्याची मजा मात्र खूप आली. आणि सगळ्यात भारी म्हणजे इथं असे लहान मोठे कितीतरी धबधबे आहेत. त्यामुळे हा छोटासा अनुभवही मला खूप समाधान देऊन गेला. तुम्ही हे बघू शकता समोर धोक्यात हरवलेला आहे पूर्ण पुरंदर. आणि पुढं त्याच्या शेजारी अजून एक डोंगर आहे, तो आहे वज्रगड. तर ह्या संपूर्ण गडाला इतिहास असा आहे की इथे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म तर झालेलाच आहे, पण आपल्या स्वराज्याच्या वेळी जो एक पुरंदरचा तह हा खूप फेमस आहे. तर त्यावेळी हा पूर्णच्या पूर्ण गावांना, आता तुम्हाला इथं एक गाव दिसेल, समोर एक गाव आहे, पलीकडं पण एक गाव आहे, असे इकडे पानवडी आहे, सणसवाडी, बहिरवाडी आणि काळदरी, या सगळ्या वाड्या या तहाच्या आसपासच होत्या. काही ठिकाणं फक्त गावं नसतात, ही थोड्या इतिहासाच्या साक्षीदार असतात. काळदरी, पानवडी आणि बहिरवाडी आज शांत दिसणाऱ्या या वाड्या पण कधी काळी पुरंदरच्या तहाच्या ऐतिहासिक घडामोडींच्या साक्षीदार होत्या. एका बाजूला स्वराज्य आणि दुसऱ्या बाजूला मुघलांची प्रचंड ताकद. या भूमीत घेतलेले निर्णय स्वराज्याच्या पुढच्या वाटचालीची दिशा ठरवणारे होते. आजही या मातीतून चालताना एक गोष्ट जाणवते, इथे इतिहास घडला होता. पुरंदर तालुक्यातील डोंगर रांगांमध्ये वसलेलं हे गाव आजही शहरांच्या गोंगाटापासून दूर आहे. काळदरीची खरी ओळख म्हणजे इथला निसर्ग. पावसाळ्यात संपूर्ण डोंगर हिरवागार गालिच्याने झाकला जातो. इथे दिवसाची सुरुवात अलार्मने नाही तर पक्ष्यांच्या आवाजाने होते. इथे वेळ घड्याळावर चालत नाही, ती सूर्योदय आणि सूर्यास्तावर चालते. पावसाचे पहिले थेंब पडले की काळदरीचं सौंदर्य जागं होतं. धुकं, हिरवळ आणि वाहणारे ओढे, सगळं काही जिवंत वाटलं. या हिरवाईच्या मागे फक्त पाऊस नाही तर शेतकऱ्यांचा घाम, मेहनत आणि संयमही आहे. काळदरी हे फक्त एक गाव नाही तर निसर्गाने लिहिलेली सुंदर कविता आहे. जर तुम्हाला गर्दीपासून दूर जाऊन खऱ्या महाराष्ट्राचा अनुभव घ्यायचा असेल तर आयुष्यात एकदा तरी काळदरीला नक्की या.